आत्या मला सांग, तू हीच गोळी घेतेस ना झोपायच्या आधी? हो, पण त्याचं काय? ह्या गोळीमुळेच झालंय सगळं. काय बडबडतीयस? तू काल चुकून 2 गोळ्या घेतल्यास ना यातल्या? चे काहीतरी बडबडू नकोस. बाबा, ह्या झोपेच्या गोळ्या आहेत आणि चुकून 1 पेक्षा जास्त घेतली ना तर हॅल्युसिनेशन्स होऊ शकतात. असं मी नाही हा, ते डॉक्टर्स नाही का म्हणाले होते, त्यांच्या प्रेस्क्रिप्शनवर त्यांनी लिहून सुद्धा दिलं होतं, हो की नाही? होऊ शकतं. होय साहेब, आमच्या अण्णा बी हीच गोळी घेतात आणि चुकून जर 2 गोळ्या घेतल्या असंच होते, एकदम असं हल्ल्यासारखं होते. मॅडम बरोबर बोलायला. ए, काय वाटेल ते बोलतोयस काय रे? विश्वंभर, असं काही झालेलं नाहीये. हे सगळे खोटं बोलतायत. काल रेड पडली होती, माझ्या खोलीत आले होते सगळे, माझी कपाट उपसली, माझे कपडे साड्या सगळं ते पसरून ठेवला तर पसारा, दागिने सगळे बघितले, रिसिट्स मागितल्या, सगळ्या गोष्टींच्या पावत्या मागितल्या आणि सगळे जण खोटं बोलतायत. शांत हो नंदा का, शांत हो. हे बघ, स्वतःची काळजी घेत जा, गोळ्या वेळेवर घेत जा. गोळ्या घेताना लक्ष देत जा नंदा का. आणि लक्षात राहत नसेल ना तर अपर्णाला सांगत जा. अपर्णा, हा, लक्ष दे. नाही विश्वंभर, असं काही नाहीये. हो, मी हो. रात्री एकच गोळी घेतली होती. हो. मी 9च्या 2 गोळ्या घेतल्या. पृथ्वी, एक काम कर, नंदाकाची रूम खाली शिफ्ट करून घे. कसं आहे, खाली 4 माणसं असतात, लक्ष राहील. अरे मला काही झालेलं नाहीये विश्वंभर. मला माहिती आहे काही झालं नाही, तुला आपण काळजी करू नकोस. बघ, आपण एकदा डॉक्टरकडे जाऊया, एकदा विचारूया, गोळ्या एकदा परत बदलायच्या तर तेही चेक करूया. काळजी करू नकोस. बरोबर आहे बाबा तुमचं. आत्या, अगं मला खूप काळजी वाटते तुझी. अहो बाबा, हिनेच मला मोठं केलंय. आई नव्हती तर आईचं प्रेम दिलंय हिने मला. हे बघ, तुला तर काय हवं काय नको सगळं तू मला सांग, मी असीन तुझ्या बरोबर. नाही, कसं आहे मला माहिती, जेव्हापासून मोक्षा गेली ना बिचारी खूप एकटी पडली आत्या. पण तू काही काळजी करू नकोस, आता मी तुला मोक्षाची कमी अजिबात भासू देणार नाही. मी आहे ना. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं टेन्शन सोडा. मी आता लक्ष देईन आत्याकडे. साहेब, तुमची आता मिनिस्टर सोबत मीटिंग आहे, आपल्याला निघायला पाहिजे. हो, पृथ्वी जर आतमध्ये चल, मला इलेक्शन संदर्भात बोलायचं तुझ्याशी. चल. काय अवस्था झाली ग तुझी आत्या? अख्खं घर आज तुझ्या विरोधात उभं राहिलं, कोणीही तुझी साथ दिली नाही. असं का झालं माहितीये ना? कारण सगळ्यांनाच तुझा राग येतो. तू कायम समोरच्याला पाण्यात बघत असतेस ना, अगं त्याचाच परिणाम आहे हा. आत्या, एक मजेशीर गोष्ट सांगू? सांग आत्या. तुझा दरारा आता हळूहळू कमी व्हायला लागला ग. म्हणजे बघ ना, आज बाबांनी तुझं न ऐकता माझं ऐकलं. जपून राहा जरा, कारण असंच चालत राहिलं ना तर एक दिवस तुझा फोटो मला माझ्या चपलेखाली लावावा लागेल. नाही म्हणजे खरं तर मी काय अशी नालायक नाहीये हे असं काहीतरी करायला, पण जशास तसं करावंच लागणार ना. बघ, सुधार. बाकी जे व्हायचं ते होणारच. पाणी देऊ? घे पाणी, पी आणि शांत हो. काकू, चल चल. आज बाबांनी तुझं न ऐकता
माझं ऐकलं आणि असंच चालत राहिलं ना तर एक दिवस तुझा फोटो मला माझ्या चपलेखाली लावावा लागेल. बाकी जे व्हायचं ते होणारच. आत्या! श्रावणी! माझ्या समोर ही नाटकं चालणार नाहीत, लक्षात ठेव. तुझ्या आईला नाही सोडलं तर तू काय चीज आहेस? तुला मुळापासून उखडून टाकण्यासाठी मला फक्त 2 दिवस लागतील. 2 दिवस. ठीक आहे. दिले 2 दिवस काय 2 महिने 2 वर्ष घे हवी तर, पण तरी सुद्धा तुला हे काही जमणार नाही, लक्षात ठेव आत्या. माझ्या आईची आणि विश्वंभर राजे शिर्के यांची मुलगी. माझ्या आईला तिची जागा परत मिळवून देईनच, पण मी या घराची खरी मालकीण आहे हेही तुला दाखवून देईन. चॅलेंज आहे माझं. चॅलेंज ऍक्सेप्टेड. शोभे येतोय का लक्षात? काय बोलायलाय तुम्ही? डोसकं बिस्कं फिरलं का काय तुमचं? पैसे कमवायचे करू शकता मसली म्हणून त्याच्यासाठी असं करत. हे बघ सगळं करून झालं, काय हाती लागलं का? आता असंच काहीतरी करावं लागेल ना. नाही काय आम्ही काय असं करणार नाही. अगं विचार कर, शुभू आपल्या वैभवसाठी इतकं करतो, जर त्याला कळलं की तू प्रेग्नेंट आहे तर काय काय करल? आहे की नाही? नाही नाही पण तरी पण नाही म्हणून त्याच्यासाठी काय आम्ही खोटं बोलायचं नाही. अगं काही दिवसाचा तर प्रश्न आहे. असू दे काय दिवसाचा प्रश्न म्हणून आम्ही काय असलं नाटक बिटक करणार नाही काय. बरं नाटक नाही करायचंय ना. आम्ही काय म्हणतो, आपण खरं खरं गोड बातमी देऊया का? काय बोलायलाय? काय चाललंय तुमचं? इथे एक वैभवी सांभाळण्यात आली आपल्याला. अगं पण पैसे मिळणार असतील तर काय हरकत आहे? हा? लाजाचं काय त्यात? हा? अरे काय वय वाढलं काय आपलं? तरुण आहे आपण अजून. वय नाही वजन वाढलंय. मा- पहिल्या बाळणपणानंतर बघितलं ना आमची काय अवस्था झाली. दुसऱ्या बाळणपणाने आमची फिगर जर खराब झाली का नाही अरे नाही आम्ही चांगलं नाही दिसणार आम्हाला माहितीये. अगं वाढत दिसती. अरे नाही होणार ना खराब. ऐकून घे ना शोभे माझं तर. ऐकून काय घे एकदम. म्हणतोय ना? तुम्ही हात सोडा बघा आमचा. हात सोडा आमचा. नाही म्हणतोय ना आम्ही. नाही इथं आमचा पाय दुखायला आणि तुम्हाला काय सुचाललंय? शोध देत या जरा. मी तुला काय- शोध देत या. शुद्धी त्या म्हणजे मी का दारू ढुसून आलोय वय?